मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी धडा 5वा दादाच पत्र दिनांक 25/1/2021। प्रिय दादा, सप्रेम नमस्कार। दादा, कालच मी सहलीला जाऊन आले। अरे, इतकी मजा आली, काय सांगू। या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली। ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला। सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो। सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानंज गावाजवळ मालढोक अभयारण्य आहे। ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो। अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या मालढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे। मालढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो। हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे। शिवाय इतर प्राण्यांनी मालढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते। दादा, आम्ही हा मालढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला। काय त्याचा रंग, काय त्याची चोच। इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता। मालढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, माल टिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले। आमच्या शिक्षकांनी मालढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले। पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते, हे आम्हाला नव्यानंच समजलं। पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे। प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते, हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं। आमची सहल अविस्मरणीय झाली। दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात। इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत। तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव। आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत। तुझी बहीण आयशा।